विनंती आहे की आज आम्ही सर्वजण जे पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आम्ही अगोदर तुम्ही सुद्धा आमची तपासणी करायला पाहिजे की आम्ही शुद्धीवर पत्रकार परिषद घ्यायला लागलो। सगळ्यात महत्त्वाचा भाग हे आहे की शुद्धीवर घेतलेल्या परिषदेला पत्रकार परिषदेला महत्त्व असते। बेशुद्ध अवस्थेमध्ये बोलण्याला काय अर्थ नसते। दुसरी गोष्ट, आजपर्यंत आम्ही बी पुजारी मंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं ड्रग्ज प्रकरणामध्ये आम्ही जो उठाव केला तो तुळजापूरची पुढची पिढी बर्बाद होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही कुठेही राजकारण आणलेलं नव्हतं। तुळजापुरात ही कीड आपल्याला संपवायची आहे ह्या भावनेतून आम्ही हे प्रकरण उचललं, जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या कानी घातलं की हे अति व्हायला लागले, मुंबईचं लोन आपल्या तुळजापुरात तीर्थक्षेत्रात पोचले, हे संपलं पाहिजे। पालकमंत्र्याने आम्हाला सांगितले की जे कोणी ह्या भूमिकेला तुमच्या सोबत आहेत त्यांना सोबत घ्या। मी SP साहेबांना DYSP साहेबांना बोलवून मीटिंग घेतो। मग त्या पद्धतीनं मंदिरामध्ये मीटिंग झाली आणि पालकमंत्र्यांनी 72 तासाची मुदत पोलिसांना दिल्यानंतर जे चक्र हालायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर एक एक आरोपी ह्याच्यात येत गेले, वाढत गेले। ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीचीच आमची भूमिका काय होती की आपलं स्वतःचं पोरग जरी ह्याच्यात असेल तर आपल्याला त्याला बी आपल्याला ह्या व्यसनातून बाहेर काढायचंय, प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आणि खासदार सुद्धा त्यांचं मला विशेष कौतुक करायचंय, कारण त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला, कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी। आणि या ठिकाणी काल परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आम्ही बदनाम करायला लागलोय, आमचा हेतूवर संशय त्यांनी निर्माण केलाय। त्यांच्या बुद्धीप्रमाणेच त्यांची उंची बी देवाने त्यांना दिलेली आहे, त्यांच्या बुद्धीची कीव इथे। आज 3.5 शक्तिपीठापैकी प्रमुख शक्तिपीठ असलेले हे तीर्थक्षेत्र आहे, हे बर्बाद करण्याचं काम कोण करायला लागले? तुळजापुरातले सगळ्या मोठ्या मोठ्या वास्तू असत्याल, ठेके असत्याल, आपल्या घरानेच घेतलेले आहेत। मंदिरामध्ये सुद्धा मंदिराच्या जमिनी तुम्हाला तुमच्या भावाला कशाला दिलेल्या आहेत? सेवा करण्यासाठी, भक्तांच्या सेवा करण्यासाठी दिलेल्या आहेत। तुम्ही करता का? ती करत नाहीत। सकाळी चरण तीर्थाला दररोज 100 किलो, 5 किलो, 10 किलो सोनं, आज 2002 पासून आतापर्यंत तुमचा भाऊ चरण तीर्थामध्ये किती सोनं आणलं सांगितलं का कधी तुम्ही? आम्ही पाठीशीच घातले की असे प्रकार, तुमचे गैरप्रकार। आता ह्याच्यात सुद्धा तुम्ही ड्रग्जचं सुद्धा माझ्या पोराचं नाव घेऊन बदनामी करायला लागले किंवा माझ्या पुतण्याचं नाव घेतलं, घेऊ द्या ना, जेने कोणी घेतलंय का त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। ही माझी पहिली बी भूमिका होती ना आता सुद्धा आहे। आता माझं त्याला त्या विजूगंगण्याला चॅलेंज आहे की मी माझ्या पोराला, तू सांगल त्या ठिकाणी, तू सांगल त्या दवाखान्यात माझ्या बी पोराची करायची मेडिकल टेस्ट आणि तुझी बी करायची। तुझ्यात दम असेल तर दूध का दूध, पाणी का पाणी करशील। कसं आहे, आम्ही आतापर्यंत आता SP साहेबाला सुद्धा आम्हाला नोटिसा काढल्यात सर्वांना। आम्ही त्याच्यामध्ये फक्त एकच आमची मागणी होती की तुळजापुरातून हे ड्रग्ज संपलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही आमचे जबाब नोंदवलेत। ना की पिटू गंगण्याची बायको त्याच्यात आहे, त्या विजू गंगण्याची बायको आहे किंवा विजू गंगण्या आहे, पिटू गंगण्या आहे, आम्हाला नाव घ्यायचं नाही कुणाचं। त्याच्यात ते आरोपी आहेत का नाही आहेत ते पोलीस तपासामध्ये काय व्हायचे ते होईल, पण आम्ही नावं घेऊन कोणाचे बदनाम केले नव्हते। पण तुम्ही सांगितले की तुमच्यावर संस्कार काय आहेत ते दाखवून दिलेत। आमचे संस्कार सांगायचे म्हणले तर माझी मुलगी, जी मुलीला शिक्षणामध्ये एवढा खर्च बाहेर कोण करत नाही, आम्ही लाखो रुपये खर्च करून माझ्या मुलीला मी परदेशातून डॉक्टर केले। माझं पोरग वकील आहे, पुतणी डॉक्टर आहे, पुतण्या माझा MD झालाय, MD ड्रग्ज घेत नाही, MD झालाय ती शिक्षणात, ही महत्वाचं आहे। तुमच्या खानदानात काय केलंय तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही। तुमच्या घरात संस्कार कसले आहेत ती बघितल्यात गावानं, आम्ही नगरपालिकेत बघत सुद्धा ना आम्ही फिरकून। आणि आम्हाला भविष्यात सुद्धा कुठल्या पदाची अपेक्षा नाही। आम्हाला वाटतंय कुणीतरी चांगलं काम करत असेल तर गावात त्याच्या पाठीशी राहण्याची आमची वृत्ती आहे। पुजारी मंडळानं जर मंदिराची आणि पुजारीची बदनामी होत असेल तर तिथं पुजारी मंडळानं भूमिका नाही मांडायची का तुम्ही मांडायची? तुमच्या बापाने विकत घेतलंय का गाव आणि मंदिर? मोठ्यानं बोलायला सगळ्यालाच येते की, आम्हाला बी येते, पण नशेत बोलत ना, आम्ही शुद्धीवर बोलतो। आमच्या बापाचे संस्कार आहेत आम्हाला, बापाला अजून बी आमच्या जय भारत म्हणून लोक अजून बी ओळखतात। सुपारीचं कांड काय अजून आयुष्यात आम्ही सुद्धा खाल्लेलं नाही।
आम्ही कधीही बेशुद्ध अवस्थेत नशा करून बोलत नाही। अजून तरी कमीत कमी सुधारणा झाली म्हणून साक्षात्कार झाला म्हणून सांगणारे झाली तर आई अंबाबाईने त्यांना बुद्धी घालावी। आता मला राणा दादाला या ठिकाणी या पत्रकार परिषदेतून आम्हाला, आता मी महायुतीचा सुद्धा घटक असलो तरी सुद्धा पुजारी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि तुळजापूरचा एक नागरिक म्हणून राणा दादांनी काही प्रश्नाचे आमच्या उत्तर द्यावेत। काल जे परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जे विजू गांगणेंनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना भावानी तलवार देवीला दिली का देवीनं छत्रपतीला भावानी तलवार दिली, ही सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये त्याला नशेमध्ये काहीच कळालं नाही। त्यांनी बोलण्यातून असं सांगितलं की शिवाजी महाराजांना भावानी तलवार दिली। अरे तू काय बोलायला लागला? अरे की जरा तू अगोदर अभ्यास कर। नावाच्या पुढे सर लिहिणं म्हणजे सर होत नसतंय। सर होण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतंय। तेवढं शिक्षण तू घेतलाच का? ते अगोदर बघ, तू अगोदर शिक्षण घे। आमचं MA झालेलं आहे आणि इतिहासातून झालेला आहे। तू अगोदर अध्यात्म ही ती शिक, तू शिक अगोदर। अंबाबाईने जर शिवाजी महाराजाला भावानी तलवार दिली का नाही दिला हा विषय वेगळा जरी असला तरी आई अंबाबाईच्या आशीर्वादाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलेलं नाही। कुठलेही छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेला जात असतील किंवा अवघड प्रसंगाला तोंड देत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज देवीचा कौल घेत होते। कौल सकारात्मक आला तर ती मोहीम राबवायचे आणि आईचा आशीर्वाद असल्याशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकलेलं नाही। तुला काय कळणार ते दारूच्या नशेमध्ये? तू नशा पाणी अगोदर बंद कर। गावाला जी सवय लागल्या आणि जर राणा दादाने जर ह्यांना 2-3 वर्षापासून ह्यांना सुधारायचा प्रयत्न करत असतील तर 2-3 वर्षापूर्वी जर ह्यांना जर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर तुळजापुरातले 5-50 पोरं जी मेले ती मेले नसते आणि 1000-2000 जे तरुण ह्याच्यात भरकटला गेला नसता। तुम्हाला जर खरंच कळवळा असता गावचा तर आम्ही जे आंदोलन केले, निवेदन दिले, तुम्ही बी करायचे होते ना। का केले नाहीत तुम्ही? तुम्ही आतापर्यंत कसलाच प्रयत्न केला नाही। आज ज्या कारवाई व्हायला लागल्या त्या आम्ही सर्वांनी मिळून हे जे तुळजापूरची बदनामी थांबवण्याचं आणि हे ड्रग्ज संपवायचा विडा घेतला। त्याच्यानंतर हे प्रशासन जागा झाल्यावर तुम्हाला जाग आली। बरं जाग आली तर आली, पण तुम्ही सोबत सगळे बरोबर चला ना। आम्ही काय तुम्हाला नाही म्हणतो का? आमच्या सोबत या की, तुमच्या सोबत आम्ही आहोत। शेवटी तुमचा हेतू प्रामाणिक पाहिजे, ती तुमचा हेतू प्रामाणिक नाही। आज मी राणा दादाने त्यांच्या भारतीय जनता पक्षानं त्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे। आरोपी जर ह्या गंभीर प्रकरणामध्ये असेल तर भाजपमधून हकलपट्टी का केली नाही? इथं पक्षाचं राजकारण आम्हाला करायचं नाही। महायुतीमध्ये आमचा जरी पक्ष असला तरी गाव अगोदर आमचा आहे, अंबाबाई आमची आहे। अगोदर गाव आणि त्याच्यानंतर राजकारण पक्ष, ही भूमिका आम्ही प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही ही लढा उभारला। राणा दादांना आता जी 104 फुटाची का 108 फुटाची जी भावानी तलवार देईल जी मूर्ती करणार आहेत, मग आता त्यांनी विचारावं विजू गांगणेला की ही बाबा भावानी तलवार दिले का नाही देवीनं? त्यांना मान्य आहे का? आता करोडो रुपये राणा दादा खर्च करायला लागलेत। मग राणा दादाने ठरवावं की विजू गांगणे खरं बोलतोय का राणा दादा खरं बोलतेत, आणि त्याच्यानंतर ही करोडो रुपये खर्च करा। मग विजू गांगणे आता फाशी घेणार का? मग राणा दादा जर म्हणले ही भावानी तलवार देवी द्यायला लागली खरं आहे तर विजू गांगणेने मग फाशी घ्यावी का? फाशी बिशी घेऊ नको, गावातलं फक्त ड्रग्ज तेवढं संपव आणि प्रामाणिक संपव, ही आमची बोपे पुजारी मंडळाची मागणी आहे। आणि आता याच्यानंतर तुम्हाला काय जी विचारायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता।